Hi everybody. In last lecture we have studied De Moivre's theorem, and in today's lecture we are going to study the examples related to De Moivre's theorem. Okay, so this first example is simplify cos 4 theta minus I sin 4 theta bracket square into cos 5 theta minus I sin 5 theta bracket raised to 3 divided by cos 3 theta plus I sin 3 theta bracket raised to 7 into cos of 8 theta minus I sin of 8 theta bracket raised to 5. Okay, so first of all you must know the De Moivre's theorem statement. The statement, we know that a De Moivre's theorem is cos of theta plus I sin of theta bracket raised to n is equal to cos n theta plus I sin n theta. Okay, where n is any irrational number. Okay, now here it is given that cos of 4 theta minus I sin 4 theta. Okay, so this you can write it as, so first we write in this form cos theta plus I sin theta. So it can be written as cos of minus 4 theta plus I sin of here minus 4 theta raised to 2 into, similarly, that means we know that cos of minus theta is equal to cos theta and sin of minus theta is minus sin theta. So using this rule you may write here, absorb this minus sign into angle. Next, here it can be written as cos of 5 theta minus minus 5 theta plus I sin of minus 5 theta divided by here denominator is in that form cos of 3 theta plus I sin of 3 theta. Here it is minus, so we will convert raised to here 7 cos of 8 theta plus I minus 8 theta plus I sin of minus 8 theta. Okay, so आता इथं तुम्ही जर बघितलं तर अँगल हे सेम असले पाहिजेत, कारण इथं अँगल जो आहे cos थीटा थीटा साइन थीटा म्हणजे अँगल सेम आहेत, म्हणून इथं मायनस साइन दोन्हीकडे कन्सिडर केलेत आणि कॉस ऑफ मायनस थीटा म्हणजेच कॉस थीटा आहे, साइन मायनस थीटाची व्हॅल्यू साइन थीटा असते. मग हा रूल मी इथं अप्लाय केला कारण आपल्याला De Moivre's theorem तिथं अप्लाय करायचा आहे. ब्रॅकेट रेस टू इथं 3 राहिलेलं आहे आणि इथं 5 आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता याच्यामध्ये आता हे De Moivre's theorem अप्लाय करू शकता इथं तुम्ही, म्हणजे हा जो आहे आतला -4 तो आपण पॉवरला घेऊ शकतो, म्हणजे राईट साईडच्या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर केली कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा या फॉर्ममध्ये कन्वर्ट केले, विच विल गिव्स अस कॉस थीटा प्लस आय साइन ऑफ थीटा ब्रॅकेट रेस टू -4. इथं काय -4 आहे, -4 आणि टोटल ब्रॅकेट रेस टू 2 ॲज इट इज. तसंच इथं कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन ऑफ थीटा bracket raised to -5 and total bracket raised to 3 as it is divided by cos of theta plus I sin of theta bracket raised to 3 total bracket raised to 7 and last cos of theta plus I sin of theta bracket raised to -8 and total bracket raised to 5. Okay, म्हणजे ब्रॅकेट च्या वरती आता हे जे आहे हे पॉवरच्या -4 raised to 2 या टर्ममध्ये म्हणजे पॉवरची मल्टिप्लिकेशन करायचे
म्हणजे जेणेकरून इथं काय झालेलं सर्वांचा बेस जो आहे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा मिळेल तुम्हाला. आता इथं कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू किती येईल -4 × 2 -8. नेक्स्ट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू -5 3 = -15 डिवाइडेड बाय cos theta plus I sin theta bracket raised to 21 आणि इथं cos theta plus I sin theta bracket raised to -40. ओके. आता इथं सर्वांचा बेस, आता तुम्हाला रूल्स लॉज ऑफ इंडायसेस काय सांगतो, जर सर्वांचा बेस सेम असेल आणि तिथं मल्टिप्लिकेशन असेल तर काय करता x⁻y आणि x⁻z असेल तर x⁻y + z असतो, बरोबर. आणि जर ते डिवाइड फॉर्ममध्ये असेल x⁻y / x⁻z असेल तर x⁻y - z हा रूल अप्लाय करतो. आता याच्यामध्ये न्यूमरेटरमध्ये काय करू, आधी न्यूमरेटरचा न्यूमरेटरला घेऊ आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला, किंवा तुम्ही डायरेक्ट स्टेप वापरून सर्व एकत्र सुद्धा लिहू शकता. आता या सर्वांचा जो बेस आहे तो काय तिथं सेम आहे, cos थिटा प्लस आय साइन थिटा, तो मी एकच घेतो. ठीक आहे. आता इथं न्यूमरेटरमध्ये पहिली टर्म काय वरती -8 आहे अशीच, -15 कारण प्लस मायनस मायनसच राहणार आहे, म्हणजे -8 -15. आता डिनॉमिनेटरचा 21 आहे, किंवा हे न्यूमरेटर घ्या अगोदर, आणि डिनॉमिनेटरचा पार्ट काय येईल तिथं cos थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू 21 -40. आता हे कॅल्क्युलेशन किती मिळेल तुम्हाला, cos थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू -8 -15 -23 बरोबर आणि भागिले cos थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू 21 -40 = 19 विच इज -19. म्हणजे तुम्हाला काय मिळालं तर बेस आता सेम आहे cos थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू -23 न्यूमरेटरला आहे आणि -19 म्हणजे -+ लिहिलं तरी चाललं असतं. म्हणजे cos थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू -23 + 19 याची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला -4 cos थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू -4. आता रेस टू -4 आहे म्हणजे परत अजून डी मोअर्स थेरम इथं अप्लाय करू शकता. म्हणजे काय येईल हे cos ऑफ -4 थिटा प्लस आय साइन ऑफ -4 थिटा, बरोबर. तो 4 आतमध्ये अँगलला मल्टिप्लाय करायचा, म्हणजेच तुम्हाला हे कॅल्क्युलेशन किती मिळालं cos 4 थिटा मायनस आय साइन 4 थिटा. हे काय झालं तुमचं रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन और रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे. ही प्रोसेस आहे एक्झाम्पल सोडवायची. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस या टाईपचे सिम्प्लिफिकेशन विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा जो बेस आहे तो या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा, एकाच कोणत्या तरी cos थिटा प्लस आय साइन थिटा, आणि त्यांची पॉवरची जी आहे ते ॲडिशन सबट्रॅक्शन जे गरजेनुसार असेल ते तिथं तुम्हाला घ्यावी लागेल, मल्टिप्लिकेशन काय असेल ते. ठीक आहे. आणि ते जे कॅल्क्युलेशन टोटली मिळेल ते तुम्हाला परत cos साइन थिटा प्लस किंवा -आय साइन n थिटा या फॉर्ममध्ये मिळेल. ठीक आहे. आता याच टाईपचं एक एक्झाम्पल आहे ते होमवर्कला देतो तुम्हाला. होमवर्कमध्ये सिम्प्लिफाय cos 2 थिटा प्लस आय साइन 2 थिटा ब्रॅकेट रेस टू 4 cos 3 थिटा माइनस आय साइन 3 थिटा ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय cos 5 थिटा प्लस आय साइन 5 थिटा ब्रॅकेट रेस टू 3 cos 7 थिटा माइनस आय साइन 7 थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. हे सिम्प्लिफाय करा आणि याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला cos थिटा प्लस आय साइन थिटा हे मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड व्हॅल्यू ऑफ sin π/6 प्लस आय cos π/6 रेस टू 7. ठीक आहे. सॉल्युशन. आता याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, आपला जनरल फॉर्म जो आहे डी मोअर्स थेरमचा काय सांगतो की cos थिटा प्लस आय साइन थिटा
ब्रॅकेट रेस टू एन असेल तर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा हे लिहिता येईल. आता एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, साइन थिटा प्लस आय कॉस थिटा या फॉर्ममध्ये. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, इमॅजिनरीचा पार्ट साईनमध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि रिअलचा पार्ट साईनचा कॉसमध्ये. मग तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती असणे गरजेचे आहेत, जुने फॉर्म्युले आहेत. वी नो दॅट ऑर वी हॅव साइन पाय बाय 6 किंवा साइन थिटा, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. साइन थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा आणि कॉस थिटा इज इक्वल टू साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. हा फॉर्म्युला आहे साईनचं कन्वर्जन कॉसमध्ये करण्यासाठी आणि कॉसचं कन्वर्जन साईनमध्ये करण्यासाठी. म्हणजे साइन पाय बाय 6 कॅन बी रिटन ॲज साइन ऑफ पाय बाय 2 मायनस पाय बाय 6 आणि कॉस पाय बाय 6 हे कसं राहता येईल, साइन ऑफ पाय बाय 2 मायनस पाय बाय 6. ठीक आहे. हा त्याच्यामुळे हे जी टर्म आहे दॅरफॉर साइन ऑफ पाय बाय 6 प्लस आय कॉस ऑफ पाय बाय 6 ब्रॅकेट रेस टू 7 कॅन बी रिटन ॲज, किंवा ती कशी लिहिता येईल, अरे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मिळेल साइन पाय बाय 2 मायनस पाय बाय 6 म्हणजे 6 पाय बाय 2 मायनस पाय बाय 6चं कॅल्क्युलेशन, पाय बाय 2 मायनस पाय बाय 6 हे कॅल्क्युलेशन किती मिळेल, 6 पाय 6 पाय म्हणण्यापेक्षा इथं 3नीच फक्त मल्टिप्लाय करावं लागेल. 3 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 6 म्हणजे ट्वाइस पाय डिवायडेड बाय 6 म्हणजे पाय बाय 3. हे कॅल्क्युलेशन किती मिळते, पाय बाय 2 मायनस पाय बाय 6चं कॅल्क्युलेशन पाय बाय 3. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला काय मिळेल, साइन पाय बाय 3 आणि कॉस पाय बाय 6 म्हणजेच काय येईल, साइन, इथं दोन्हीकडे साईनच झाले, हे कॉसमध्ये, सॉरी हे कॉसमध्ये कन्वर्ट झाले. हे तुम्हाला मिळेल, इथं वरती लिहितो आता, इथं कॉस पाय बाय 3 आणि हे जे कॅल्क्युलेशन मिळेल साइन पाय बाय 3. ठीक आहे. म्हणजे हे साइन पाय बाय 6च्या जागेवरती काय रिप्लेस करायचं आहे, कॉस पाय बाय 3 प्लस आय साइन ऑफ पाय बाय 3. ठीक आहे. आता रेस टू किती आहे, 7. आता डी मोअर्स थेरम इथं अप्लाय करू शकता. म्हणजे काय येईल तुम्हाला, कॉस 7 पाय बाय 3 प्लस आय साइन 7 पाय बाय 3 बाय डी मोअर्स थेरम. ठीक आहे. आता 7 पाय बाय 3 कॅन बी रिटन ॲज कॉस ऑफ पाय बाय 3 प्लस ट्वाइस पाय आणि प्लस आय साइन ऑफ पाय बाय 3 प्लस ट्वाइस पाय. ठीक आहे. कारण हे तर तुम्ही एलसीएम घेतलं तर ते 7 पाय अपॉन पाय. पिरियडिक फंक्शन जर बघितलं तुम्ही, कॉसचं ट्वाइस पाय असतं त्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे याची व्हॅल्यू आणि कॉस पाय बाय 3ची व्हॅल्यू काय असते, सेम असते. कारण कॉस पाय बाय 3ला जी व्हॅल्यू येईल ती ट्वाइस पाय पिरियडिक फंक्शन असल्यामुळे कॉस 7 पाय बाय 3ला पण तेवढीच येईल, आय साइन ऑफ पाय बाय 3. म्हणजेच कॉस पाय बाय 3ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि साइन पाय बाय 3ची व्हॅल्यू आहे √3/2. म्हणजे काय आलं हे आन्सर, 1 प्लस आय √3 डिवायडेड बाय 2 विच इज अ व्हॅल्यू ऑफ द गिवन फंक्शन विच इज साइन ऑफ पाय बाय 6 प्लस आय कॉस ऑफ पाय बाय 6 ब्रॅकेट रेस टू 7. ओके. हे त्याचं रिक्वायर्ड सोल्युशन असेल. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर शिकणार आहात किंवा शिकत आहात आता, बरेचसे फॉर्म्युले तुम्हाला ते 11वी-12वी मधले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये वापरायचे आहेत. त्यामुळे ते जर फॉर्म्युले असतील तर ते सोबत ठेवा कॅल्क्युलेशनच्या वेळेस. आणि ज्यावेळेस मला वाटतं की बाबा हा फॉर्म्युला इथं वापरला तो मी तिथं देतोयच प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे या एक्झाम्पलसाठी हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागला, साइन थिटा इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस थिटा आणि कॉस थिटा इज इक्वल टू साइन पाय बाय 2 मायनस थिटा. हा फॉर्म्युला आपण इथं यूज केला, तो मी तिथं बाजूला तुम्हाला लिहून देत आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर पॉझिटिव्ह इंटिजर n शो दॅट 1 प्लस आय रेस टू n प्लस 1 मायनस आय रेस टू n इज इक्वल टू 2 रेस टू n प्लस 2 डिवायडेड बाय 2 into cos of n pi by 4. Okay, and hence find 1 plus I raised to 8 plus 1 minus I raised to 8. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला हे सुद्धा कॅल्क्युलेशन तिथं फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता
याच्यामध्ये सुरुवातीला सोल्युशनमध्ये 1 + i 1 - iच्या व्हॅल्यूज काय आहेत पोलार फॉर्ममध्ये ते पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. पण त्याच्याशिवाय आपल्याला डी मोअर्स थेरम तिथं अप्लाय करता येणार नाही. आता 1 + i याच्यामध्ये पोलर फॉर्म काय सांगतो, r = √a² + b² आणि θ = tan इनवर्स b/a आणि त्याच्यामुळे त्याचा पोलर फॉर्म जो आहे x + iy किंवा a + ib = r cos θ + i sin θ हा त्याचा पोलर फॉर्म आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 1 + i ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करताय त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू पण 1 आहे. ठीक आहे. म्हणजे r किती असेल, r = √1² + 1² म्हणजे 1 + 1 विच इज इक्वल टू √2 म्हणजे इथं √2. ठीक आहे. cos θ tan इनवर्स ऑफ 1/1 म्हणजे tan इनवर्स 1 कितीला आहे π/4 ला. ठीक आहे. tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती π/4 म्हणजे cos π/4 प्लस i sin π/4 हा जा पोलर फॉर्म कशाचा 1 + i चा. तसंच तुम्ही 1 - i साठी पोलर फॉर्म काय मिळेल तुम्हाला, r चेंज नाही होणार कारण 1 - i साठी a ची व्हॅल्यू 1 आहे आणि b ची व्हॅल्यू फक्त -1. याच्यामध्ये r जो आहे तो 1² 1च आहे आणि -1चा स्क्वेअर पण 1 असतो म्हणजे इथं √2च मिळाला. आणि θ जो आहे tan इनवर्स ऑफ -1 आणि tan इनवर्स ऑफ -1 म्हणजे काय -π/4 कारण tan - θ tan इनवर्स ऑफ -θ हा काय असतो tan ऑफ -θ ची व्हॅल्यू काय असते -θ म्हणजे हे इनवर्स घेतलं ना त्यावेळेस इथं निगेटिव्ह असेल तर त्याचा मायनसच कन्सिडर करा अँगल कारण 1 π/4 ला तर -π/4 ला tan इनवर्स tan ची व्हॅल्यू -1 असेल. ठीक आहे. म्हणजे इथं काय मिळेल तुम्हाला cos π/4 - i sin π/4. ठीक आहे. फक्त हा जो आहे प्लसचा काय होईल मायनस कारण sin -θ ची व्हॅल्यू -sin θ असते. ठीक आहे. हे मिळाले बाय पोलार फॉर्म. ठीक आहे. हे झाली फर्स्ट 1 + i आणि 1 - i आपण काय केलं ते पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. आता याच्यामधून रेस टू आपल्याला काय पाहिजे 1 + i⁻n. आता आपण कन्सिडर करू LHS 1 + i (n) प्लस 1 - i (n) याचं कॅल्क्युलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं किंवा फाइंड आउट करायचं. आता 1 + i (n) म्हणजे 1 + i ची व्हॅल्यू किती आहे √2 cos π/4 प्लस i sin π/4 (n) आणि प्लस √2 cos π/4 मायनस i sin π/4 (n). ओके. हे रफ कॅल्क्युलेशन थोडंसं बाजूलाच ठेवा. याच्यावरून तुम्ही पोलार फॉर्म फाइंड आउट केला विच इज इक्वल टू आता n मी √2 ची व्हॅल्यू दोन्हीमध्ये आहे आणि ती कॉमन सुद्धा काढू शकतो किंवा आता हे दोन प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन आहे (n) आहे. मग ही मी लिहिताना काय करतो √2 आणि cos π/4 प्लस i sin π/4 (n) लिहू शकतो. तसंच सेकंड टर्मसाठी √2 cos π/4 प्लस i sin π/4 (n). ओके. हे कारण आतमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून ही टर्म (n) लिहू शकता आणि सेकंड टर्म (n). ठीक आहे. लॉज ऑफ इंडायसेसचे रूल आहेत. आता √2 दोन्ही टर्ममध्ये कॉमन आहे म्हणजे आपण एकच लिहिला तरी चालेल म्हणजे √2 ही टर्म एकच झाली तुमची. आता राहिले काय आतमध्ये cos π/4 प्लस i sin π/4 म्हणजे याच्यावरती जर तुम्ही डी मोअर्स थेरम अप्लाय केला तर तो काय येईल cos nπ/4 प्लस i sin nπ/4. ओके. आणि प्लस इथं सॉरी इथं मायनस आहे चुकून माझ्याकडे नाही झालं cos nπ/4 मायनस i sin nπ/4. ठीक आहे. हा झाला सेकंड ब्रॅकेट. ठीक आहे. ब्रॅकेट नाही टाकले तरी चालतील असं आता टाकतो. इथं √2 कॅन बी रिटन ॲज 2n/2 कारण √2 म्हणजे 1/2 आणि 1/2 × n काय येईल n/2. आता हे
ब्रॅकेटमधल्या टर्म्स बघा काय राहते तिथं कॉस एन पाय बाय 4 प्लस आय साइन एन पाय बाय 4 प्लस कॉस एन पाय बाय 4 मायनस आय साइन एन पाय बाय 4. याच्यामध्ये काय होतंय कॉस इमॅजिनरी पार्टच्या टर्म कॅन्सल होतील कारण त्या अपोजिट साईननी आहे प्लस मायनस आणि अँगल सेम असल्यामुळे 2 raised to n by 2 आणि आतमध्ये काय राहील 2 into cos of n pi by 4. ठीक आहे. आता दोन्ही 2 कॉमन निघेल 2 raised to n by 2 प्लस 1 into cos of n pi by 4. n by 2 प्लस 1 याचं कॅल्क्युलेशन किती मिळेल 2 ने रेसिप्रोकल घ्यावं लागेल एलसीएम 2 ने इथं मल्टिप्लाय केलं तर n प्लस 2 आणि डिनॉमिनेटर काय 2 cos of n pi by 4 विच इज रिक्वायर्ड प्रूफ. ठीक है. अगेन वी हैव टू फाइंड 1 plus I raised to 8 and 1 minus I raised to 8. म्हणजे इथं n ची व्हॅल्यू काय पुट करावं लागेल हा जर मी इक्वेशन 1 कन्सिडर केला n इज इक्वल टू पुट n इज इक्वल टू 8 म्हणजे काय होईल हे 2 raised to 8 plus 2 डिवायडेड बाय 2 cos of 8 pi by 4 म्हणजे 1 जा 2 जा हे 10.2 म्हणजे 2 raised to 5 cos of twice pi हे त्याचं कॅल्क्युलेशन आहे. आणि cos twice pi याची व्हॅल्यू किती आहे 1 असते. cos pi ची व्हॅल्यू 1 cos 2 pi cos 0 1 असतो. तसंच twice pi ला परत तो 1च येतो म्हणजे इथं काय राहिलं फक्त 2 raised to 5 into 1 म्हणजे 2 raised to 5. therefore 1 plus I raised to 8 plus 1 minus I raised to 8 याची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 2 raised to 5 विच इज इक्वल टू तुम्ही सॉल्व केली तर ही 32 मिळेल. 32 विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके. Now consider next example. If x plus 1 upon x is equal to twice cos theta, show that x raised to n plus 1 upon x raised to n is equal to twice cos n theta. Okay. In this, first we have to find the value of x. Now, here given that x plus 1 upon x is equal to twice cos theta. So which can be written as, म्हणजे तुम्ही जर LCM घेतला तर हे काय मिळेल? Therefore, x ने या मल्टिप्लाय केला x स्क्वेअर इथला 1 आहे असाच डिवायडेड बाय x इज इक्वल टू ट्वाइस कॉस थिटा. म्हणजेच काय आलं इथं x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू ट्वाइस कॉस थिटा इंटू x. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळालं इक्वेशन x स्क्वेअर हा ट्वाइस कॉस थिटा डावीकडे घ्या ट्वाइस कॉस थिटा हा जो आहे त्याला x ने मल्टिप्लाय होईल आणि प्लस 1 आहे असा इक्वल टू 0 इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. हे काय मिळालं क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं. आता क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर त्याचा रूट काय असतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हे इक्वल टू 0 क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. त्याचा रूट काय x इज इक्वल टू मायनस b प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a हे त्याचं क्वाड्रेटिक रूट्स आहेत किंवा सोल्युशन आहे x ची व्हॅल्यू. आता याच्यामध्ये a ची व्हॅल्यू x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 b किती आहे -2 cos थिटा आणि c ची व्हॅल्यू किती आहे 1. ठीक आहे. या व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट करा. x तुम्हाला काय मिळेल -b म्हणजे मायनस ऑफ मायनस म्हणजे ट्वाइस कॉस थिटा प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ परत b स्क्वेअर याचा स्क्वेअर किती येईल 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 4 इंटू a इंटू c म्हणजे -4 डिवायडेड बाय 2 into 1 is 2 which is equal to आता इथं रूटच्या बाहेर ट्वाइस कॉस थिटा प्लस मायनस 4 ज्या रूटच्या बाहेर आलं तर काय राहील तिथं आतमध्ये कॉस स्क्वेअर थिटा -1 रूटच्या बाहेर 2 मिळेल बरोबर. 4चा रूट किती 2 तो कॉमन आहे दोन्हींमध्ये त्यामुळे बाहेर आला आणि डिवायडेड बाय 2 ॲज इट इज म्हणजे 2 कॉमन आउटने होऊन काय होईल आतमध्ये ट्वाइस इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस मायनस. आता कॉस स्क्वेअर थिटा -1 याची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला माहिती फॉर्म्युला कोणता माहिती आहे याच्यामध्ये किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती असते
1 असते. बरोबर. आपल्याला काय पाहिजे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 ची व्हॅल्यू. मग कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 काय मिळेल, जर मी 1 इथं पुट केलं तर काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू 1 ची व्हॅल्यू पुट करायचं, सायन्स कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे मायनस साइन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू कशाची आली, कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 ची. बरोबर. तर हा जो रूट आहे त्याच्यामध्ये काय राहिलं, मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2. ठीक आहे. 2 ला 2 कॅन्सल होईल आणि काय राहिलं तर एक्स इज इक्वल टू कॉस थिटा प्लस मायनस, आता रूटमध्ये साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटाचं रूट काय आहे, साइन थिटा. बघा, रूट ऑफ मायनस साइन स्क्वेअर थिटा हे कसं लिहिता येतं, साइन स्क्वेअर थिटा इंटू मायनस 1 स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1. ठीक आहे. म्हणजे हे काय आलं, रूट याची व्हॅल्यू काय आय आणि साइन स्क्वेअर थिटाचं रूट किती, साइन थिटा. म्हणजे हे काय मिळालं, एक्सचं रूट काय मिळालं, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ठीक आहे. नाव एक्स इज इक्वल टू काय आपण कन्सिडर करणार आहे याच्यामध्ये, लेट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. जर एक्स कॉस थिटा प्लस आय साइन थिटा असेल तर 1/x म्हणजे त्याचा कॉन्ज्युगेट, 1/x म्हणजे एक्स इनवर्स काय असणार आहे तिथं, कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. ठीक आहे. तुम्ही ते सॉल्व करून बघू शकता, कारण एक्स रेस टू मायनस 1 येईल इथं, म्हणजे डी मोर थेरम अप्लाय केला तर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू मायनस 1, कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा असतो आणि साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा, म्हणून कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. आता एक्स रेस टू एन ची व्हॅल्यू ही किती मिळेल, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू एन, म्हणजेच काय आलं, कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. ठीक आहे. एक्स रेस टू एन ची व्हॅल्यू आणि 1/x रेस टू एन ह्याची व्हॅल्यू किती मिळेल, कॉस थिटा मायनस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू एन. आणि आपण एक करोलरी पाहिली, ती करोलरीचा जो रूल अप्लाय केला तर तो तुम्हाला कॉस एन थिटा मायनस आय साइन एन थिटा मिळेल. आणि हा ब्रॅकेट 1चा रेस टू एन 1च असतो, म्हणजे 1/x रेस टू एन ची व्हॅल्यू काय आली, कॉस एन थिटा मायनस आय साइन एन थिटा. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, एक्स रेस टू एन प्लस 1/x रेस टू एन ह्याची ॲडिशन करा, कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा आणि प्लस कॉस एन थिटा मायनस आय साइन एन थिटा. याच्यामध्ये प्लस मायनस आय साइन एन थिटा कॅन्सल होईल, तुम्हाला काय मिळेल तिथं, ट्वाइस कॉस एन थिटा. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. म्हणजे एक्स रेस टू एन प्लस 1/x रेस टू एन याची व्हॅल्यू काय, ट्वाइस कॉस एन थिटा. तुम्ही हे कॉस थिटा मायनस आय साइन थिटासाठी सॉल्व्ह केलं तरी तेच आन्सर मिळणार आहे, कारण इथं एक्स रेस टू एन ची व्हॅल्यू ही मिळेल आणि 1/x रेस टू एन ची व्हॅल्यू इकडची मिळेल. म्हणजे दोन्ही प्रोसेसनी कोणता जरी एक्स कन्सिडर केला तरी ते आन्सर तेच राहणार आहात. नाहीतर तुम्ही म्हणसाल प्लसच का कन्सिडर केलंय, तर कोणते तुम्ही कॉस थिटा मायनस आय साइन थिटा एक्स कन्सिडर केला तरी तर 1/x काय येईल, कॉस थिटा प्लस आय साइन एन थिटा. म्हणजे ते फक्त अपोजिट होईल, इकडचं या साईडला येईल, या साईडचं या साईडला होईल. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही ते एक्झाम्पल तिथं सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. फॉर होमवर्कसाठी तुम्ही एक एक्झाम्पल घेऊ शकता. याच्यामधला जो हे एक्झाम्पल आहे शेवटचा एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट √3 प्लस आय रेस टू एन प्लस √3 मायनस आय ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू 2 रेस टू एन प्लस 1 इंटू कॉस ऑफ एन पाय बाय 6. हा जो पार्ट आहे तो तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नाही सॉल्व्ह झाला तर मी तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे. चालतंय. ठीक आहे. मग उद्याच्या लेक्चरला आणखीन एक एक्झाम्पल होमवर्कला तुम्ही घ्या, किंवा ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलंच आहे, फक्त ते तुम्ही बघा. हे एक्झाम्पल बघा. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 2x + 2 = 0 देन शो दॅट अल्फा रेस टू एन आणि बीटा रेस टू एन इज इक्वल टू 2 रेस टू एन प्लस 2/2 इंटू कॉस ऑफ एन पाय बाय 4. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल हे सोडवलेलंच आहे, फक्त ते वहीमध्ये व्यवस्थित मांडायचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहा. ठीक आहे. पहिल्यांदा त्या ह्याचा रूट फाइंड आउट करा. त्याचे रूट्स एक्सच्या व्हॅल्यू 1 + आय आणि 1 - आय ह्या दोन येतील. म्हणजे अल्फा एक कन्सिडर करा आणि बीटा एक कन्सिडर करा, आणि त्यानंतर अल्फा रेस टू एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बीटा रेस टू एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तुम्हाला ते रिक्वायर्ड सोल्युशन मिळून जाईल. ठीक आहे.
असं या पद्धतीने एक्झाम्पल सोडवलेलं आहे, ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, चालेल. मग आजचं लेक्चर इथंच आपण थांबू. उद्या आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ. धन्यवाद.